परंतु हे असे नीच कृत्य करणारे लोक, अशी जी नीच घटना घडणाऱ्या लोकांना निश्चितच म्हणजे निश्चितच त्यांना प्रायश्चित मिळायला पाहिजे. जेव्हा केव्हा असे प्रायश्चित दिल्या जाईल तरच आपल्या या महाराष्ट्रातील घटना अशा कमी होईल. कधी कधी असं वाटायला लागतं की आपण कुठपर्यंत सेफ आहोत, कुठपर्यंत सुरक्षित आहोत. आज प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपण कुठेच सुरक्षित नाही, कोणी येईल आणि काही हत्या करेल आणि त्याचं पुढे काहीच होणार नाही. असं जर होत राहिलं तर या घटना वाढत जातील, याला पुढे चालना मिळत जातील. म्हणून अशा या घटना यापुढे घडू नये यासाठी आपण सगळ्यांनी त्याचा निषेध करायला पाहिजे. मित्रांनो, स्वर्गीय अण्णा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपतो. याच्यानंतर ताटे साहेब 2 शब्द सांगतो पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सध्या त्या तौरचं उदाहरण सांगितलं. भर रस्त्यावर मारलं, पालघरला 2 वर्ष पोलिसांच्या हातात मारले. ती क्रूर घटनाच होती. आपण सर्वच क्रूर घटनांचा निषेध करतो. काल परवा राहिलं त्या आमदार आहेत सर्व समाजवादी पार्टीचे अबू आझमी, त्यांनी औरंगजेबला हिरो करायचा प्रयत्न केला. बोलता चालताना सर्वांनी संयम ठेवला पाहिजे, संयमाला घेतलं पाहिजे. आणि एक निश्चित लक्षात ठेवा, एखादा जर चोरटा भाट्टा गुन्हेगार असेल तर आपल्याला वाटतं, परंतु त्याच्या घरचे सुद्धा त्याच्या चुकीच्या कामात सहभाग होत नाही. किंबहुना त्यांना जेव्हा कळतं हे चोरे चपाट्याचं आपल्याला भेटू राहिलं तर ते सुद्धा त्याग करतात. परंतु आपण त्याच्यावर तसं लक्ष ठेवलं पाहिजे. या गोष्टीचा किती खालच्या स्तरावर निषेध केला तर थोडाच आहे. महाराष्ट्रात सध्या थोड्या दिवसात राज्य आहे, काही चिंता करायचं काम नाही. अनेक वेळेस अशा घटना मागच्या काळात लांबलेल्या आहेत. त्यावेळेस कोण होतं त्या ठिकाणी मला ते म्हणायचं नाही, परंतु 2-3 महिन्यात त्या गोष्टीचा निकाल लागणार आहे. उज्ज्वल देशमुख साहेबांसारखे निष्ठात वकील त्यांना देऊ केले होते, पण त्यावेळेस काही राजकारणी लोकांना त्या ठिकाणी विरोध केला आणि ते एकदा भाजपचे उमेदवार झाले म्हणून त्यांच्यावर सुद्धा शंका घ्यायचा प्रयत्न केला. चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, परंतु राजकारणाच्या भरात आपण कुठं कुठं कोणाची खऱ्याची पाठ न करता खोट्याचा पाठराखण करतो याची सुद्धा आठवण ठेवायला पाहिजे. या गोष्टीचा त्यांनी त्या घटनेचा त्या संतोष भाऊला ज्या प्रकारे मारलं, पाणी पाजायचं जे मानवतेचं मोठं धर्म आहे, त्याऐवजी त्यांनी ते मूत्रप्राशन त्या ठिकाणी केलं. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना तुम्ही आम्ही जरी सोडल्या तर त्यांच्या 7 पिढ्या त्यांना त्यांच्या आत्मे त्यांना स्वस्त बसू देणार नाही आणि त्याच्या घरात सुद्धा चांगलं वातावरण त्या ठिकाणी राहणार नाही. कारण आपण सर्व शेवटी म्हणतो भगवान के दरबार में देर है पण अंधेर नहीं होता, ऊपर वाले के दरबार में या गोष्टी आता तुमच्या आमच्या 4-2 पिढ्यात धकून जातील, पण कुठं ना कुठं त्याला त्याचं सामोरं जावं लागतं, त्याला त्याचं फळ भेटणार आहे. त्यामुळं आपण सर्व बिंदास्त राहा फार चांगल्या पद्धतीने. आणि ज्यावेळेस कोर्ट कोणत्या एखाद्या नावालाच सजा देईल ठरवेल, 500 गुन्हेगार सध्या चांगले राजकारणातले वावरणारे खासदार, परंतु गुन्हेगार ते ठरले नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत कोर्ट त्यांना गुन्हेगार ठरवत नाही तोपर्यंत आपल्यालाही थोडं संयम पाहावं लागेल. आपण त्यांच्या नावाचा जर एखाद्या वेळेस दागडू केला तर विनाकारण त्याला वेगळं वळण भेटू शकते. त्यामुळे कोर्ट आहे, सीआयडीची ब्रांच आहे, एटीएस, अनेक प्रकारचे डॉक्टर खरंच साहेबांनी सांगितलं की त्याच्यावर काही असं 1-2 नाही, 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या त्याच्यावर एसआयटी स्थापन करून चौकशी 2-3 महिन्यात होईल याची शासन दखल घेतोय. मागच्या 5 वर्षात आपण नागपूरकडे एका मुलीवर बलात्कार झाला होता, अजून त्याचा निकाल लागला नाही. 5-10 वर्ष लागली, तिचा मर्डर झाला त्या ठिकाणी. परंतु यावेळेस निश्चित लागेल. आणि आम्ही सुद्धा जरी त्या पक्षात असलो तरी आमचीही त्या फडणवीस साहेबांकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर कुठल्या प्रकारचे जर भर चौकातही त्यांना शिक्षा दिली हातपाय तोडून तर आम्हाला त्याच्यात काही वाईट वाटणार नाही. कारण खोटं काम, खोटी घटना आणि क्रूर हत्या करणाऱ्याला परमेश्वर माफ करत नाही, तुम्ही आम्ही माफ करत नाही. आपण सर्व शेवटी या ठिकाणी एकच सांगेल, काल अल्पशा या प्रकारे स्वर्गीय श्री संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. तर हे खरंच मानवतेला काळिमा फासणारी घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारा महाराष्ट्र अशा प्रकारे हे घटना होत आहे तर हे खरंच निषेधार्ह आहे. न्यायालयामध्ये याचं प्रकरण चालू आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की यांनी हा जे विषय आहे तर हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घ्यायला पाहिजे आणि जे संतोष देशमुखचे मारेकरी आहे त्यांना
एक चांगल्या प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे ही मी संपूर्ण गावाल्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या घटनेचा निषेध करतो. मस्ताजोगचे स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. हत्येचं कारण काय होतं तर एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याला खंडणीपासून रोखण्याचा प्रयत्न त्या कर्मचाऱ्यानं त्या ठिकाणी केला आणि म्हणून त्याला काही गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली. तो तंटा सोडवण्यासाठी संतोष देशमुख यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि त्याचा राग मनात ठेवून अतिशय क्रूरपणे त्यांचं त्या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 276 अशा प्रकारच्या हत्या झालेल्या आहेत, परंतु त्या अनेक हत्यांचा अनेक कांडांचा तपास त्या ठिकाणी लागला नाही. यांच्या मागे कुणाचं पाठबळ आहे याचा शोध त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. कारण अपहरण झाल्यानंतर 3 तास पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून मारेकरी जेवढे महत्वाचे आहेत तेवढे पोलीस कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी दोषी आहेत. म्हणून दोषी असणाऱ्या सर्व मारेकरांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संतोष देशमुखांनी त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी दुसर बीड या ठिकाणी बंदचे आवाहन दिनांक 7 मार्च रोजी करण्यात आलेले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, सहभाग नोंदवला आणि संपूर्ण बाजारपेठ या ठिकाणी बंद राहिली. अशा प्रकारच्या घटनांचा सर्व समाजातून सर्व स्तरातून निषेध होणं गरजेचं आहे. कोणतीही जात किंवा कोणताही धर्म हा महत्त्वाचा नसतो, तर त्याच्यामध्ये असणारी प्रवृत्ती महत्त्वाची असते. संतोष देशमुखांच्या अगोदर त्याच जिल्ह्यातील महादेव मुंडे यांची सुद्धा अशाच प्रकारे क्रूर प्रकारे हत्या करण्यात आली. त्यांच्या सुद्धा हत्येचा तपास लागणं महत्त्वाचं आहे आणि या सर्व गोष्टींसाठी दुसर बीडने बंदची हाक सर्व धर्मियांच्या वतीने या ठिकाणी आज देण्यात आली होती. सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, त्याबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी मी मानतो. संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून सुद्धा त्यांच्या परिवाराला अजून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने जर विचार केल्यास एखाद्या व्यक्तीला घरातून काढून त्याला बेरहमीने मारहाण करून त्याला रिंगण करून मारण्यात आलेला आहे. ही गोष्ट म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला न समजलेली उमजलेली गोष्ट आहे. पोलीस यंत्रणा त्यावेळी कुचकामी होती. 1 महिना उलटून सुद्धा त्यांच्यावर FIR दाखल झालेला नाही. 1-2 आरोपी पळून गेलेले आहे, त्यांनाही पकडण्यात पोलिसांना अपयश आले. या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनाला न समजणाऱ्या न पटणाऱ्या आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळेस अजितदादा झाले होते त्यांनीही जोपर्यंत या प्रकरणात डायरेक्ट हस्तक्षेप दिसणार नाही तोपर्यंत एका मंत्र्याचा राजीनामा आम्ही घेणार नाही अशी दुटप्पी भूमिका मांडली. हे खूप दुर्दैवी वाटतं. या सर्व गोष्टीमध्ये सर्वांना अगोदरच माहिती होतं सर्वसामान्य लोकांना की या गोष्टी मागे कोणाचा हात आहे, तरी सुद्धा जाणून बुजून त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धडपड करण्यात आली. विशेष म्हणजे अजितदादाच्या ताब्यामध्ये सुद्धा त्या माणसाच्या गाड्या होत्या, त्या लोकांच्या माणसं होते. जे मुख्य आरोपी होती, ज्या व्यक्तीनं नंतर शरणागती दिली त्याच माणसाची गाडी अजितदादाच्या ताब्यामध्ये होती. ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे. संबंधित जो गुन्हा घडत असताना अतिशय बेरहमीनं 2.5 तास त्या माणसाला मारण्यात आलं आणि हे प्रकरण वरिष्ठापर्यंत जाऊ नये, आकाच्या आकाला पकडू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे. दुसर बीड व्यापारी युनियन तर्फे आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो. संबंधित प्रकरणात लवकरात लवकर राजकीय हस्तक्षेप न करता CID मार्फत त्याची चौकशी व्हावी. लवकरात लवकर हा केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा आणि सर्वांना ऑन द स्पॉट फाशी व्हावी अशी मी दुसर बीड व्यापारी युनियन तर्फे मागणी करतो. धन्यवाद.